हॅलो मित्रांनो, आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी चेन रूल किंवा कंपोजिट फंक्शनचा एक व्हिडिओ पाठवला होता. तो थेरम मी म्हटलं होतं तुम्हाला, तो थेरम तुमचा जर चांगला स्टडी झाला असेल तर हा थेरम अतिशय सुंदर तुम्हाला समजणार आहे. दुसरे थेरम सगळे समजणार आहे. मग दुसरा व्हिडिओ जो मी तुम्हाला टाकत आहे तो आहे तो थेरम IMP थेरम मधला सेकंड थेरम आहे इनव्हर्स फंक्शन. काय आहे? इनव्हर्स फंक्शन. हे स्टेटमेंट तुम्हाला असं दिलेलं असते. काय स्टेटमेंट आहे? सपोज y इक्वल टू f ऑफ x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे y हा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आहे आणि इंटरवलला i म्हटलेलं आहे. and y is 11 onto function. y हे काय आहे? 11 आणि onto function आहे. dy by dx 0 नाही, not equal to 0 on I means interval. Also if f inverse of y is a differentiable on f inverse of I, then तुम्हाला असं प्रूव्ह करायचं आहे dy of f inverse of y म्हणजे f inverse of y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y it is called 1 upon f dash of x. means हे प्रूव्ह करणे म्हणजेच हे प्रूव्ह करणे dx by dy equal to 1 upon dy by dx. आपल्याला ह्या पद्धतीने प्रूव्ह होते. dx by dy equal to 1 upon dy by dx. अतिशय सोपं. लक्षात ठेवायचं, इथं मी मला सांगितल्याप्रमाणे इथं व्हेरिएबल किती आहेत? तर 2च व्हेरिएबल आहेत, x आणि y व्हेरिएबल. मागच्या थेरम मध्ये x, y आणि u अशी 3 व्हेरिएबल्स होती. आता फक्त काय आहे तर x आणि y 2 व्हेरिएबल आहे. म्हणून मी काय म्हणतोय बघा, मागच्या स्टेप मध्ये सुद्धा असंच होतं. हे सेम मागच्या थेरम मध्ये हेच होतं. डेल्टा x बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन x, डेल्टा y बी द स्मॉल इन्क्रीमेंट इन y. x आणि y 2 व्हेरिएबल आहेत. म्हणून त्याच्यानंतरची स्टेप तुम्हाला सांगितली होती की हेच स्टेटमेंट फक्त डेल्टा मध्ये कन्वर्ट करा. हे बघा, therefore डेल्टा x बाय डेल्टा y इक्वल टू 1 upon डेल्टा y बाय डेल्टा x. फक्त तेच एक्झाम्पल तेच आहे. फक्त कन्व्हर्शन कशात केलं? डेल्टा मध्ये कन्व्हर्शन. डेल्टा x बाय डेल्टा y 1 upon डेल्टा y. म्हणजे पहिला थेरम चांगला केला, पुढचा समजणार आहे. तसं बघा, आता इथं सुद्धा तेच आहे. टेक लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड. बघा इथं लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y इक्वल टू लिमिट x टेंड्स टू डेल्टा x टेंड्स टू 0 1 अपॉन डेल्टा y बाय डेल्टा x. किंवा तुम्हाला जर का आणि थोडंसं स्पेसिफिकेशन हवं असेल तर बघा, ह्या सेपरेट 1 चे घ्यायचं. लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 1 अगदी सेपरेट पाहिजे असेल तर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x. आणि तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंटच राहतं, म्हणजे 1 चं लिमिट 1च राहणार. त्यामुळे ह्याचा काही जास्त विषय डोक्यात घेऊ नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं जर डेल्टा x असेल तर ते डेल्टा xच पाहिजे. डेल्टा x सेम पाहिजे, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम आला इथं डेल्टा y आणि इथं डेल्टा x आहे. त्यामुळे चेंज करायला पाहिजे तुम्हाला. तर ते कसं करायचं बघा, आपण डेल्टा x टेंड्स टू 0 म्हटलं की ती स्टेप आहे. बघा मागच्या थेरमची ती स्टेप आहे. ॲज अ डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y टेंड्स टू. डेल्टा x टेंड्स टू जर 0 असेल तर डेल्टा y टेंड्स टू सुद्धा काय असणार आहे? 0 असणार आहे. हे आपण मांडायचं आणि मग जिथं डेल्टा x आहे तिथं डेल्टा y करून घ्यायचं. लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y इक्वल टू, ह्याचं 1च घ्यायचं, याचं काही नाही, याचं 1च इथं कॉन्स्टंट आहे. लिमिट ॲज इट इज हे डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x. काय केलं बघा, काहीही केलेलं नाही आहे. आपण चेंज काय असा फार असं नाही आहे. इथे फक्त ॲज अ डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y. डेल्टा जर का 0 कडे जात असेल डेल्टा y सुद्धा 0 कडे जातो.
याचा अर्थ डेल्टा एक्सच्या ठिकाणी फक्त डेल्टा वाय करून घेतलं, बाकी काही नाही. तीच स्टेप इथं आहे, ह्याचं फक्त 1 घेतलं, तीच स्टेप खाली आहे. आता ह्या इक्वेशन आपण 1 म्हणणार. मगाप्रमाणे याच्या इक्वल टू डी पुन्हा मगाशी कसं केलं आपण, डेल्टा एक्स डी एक्स बाय डी वायचं काय केलं, डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय मध्ये केलं. आता उलट करणार, माघारी जाणार, डेल्टा एक्स बाय डेल्टा वायचं काय करणार, डी एक्स बाय डी वाय करणार. बट लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा y याचं कन्वर्शन होणार dx बाय dy. लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x याचं कन्वर्शन होणार dy बाय dx. आणि मग म्हणणार इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 बिकम्स म्हणजेच आहे तसं प्रूफ मांडायचं, इज प्रूव्ड म्हणायचं. देअरफोर म्हणजे ह्याच्या ठिकाणी dx बाय dy ठेवायचं आहे, ह्याच्या ठिकाणी dy बाय dx ठेवायचं, ते प्रूफ होतं. देअरफोर dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy, dy बाय dx, dy बाय dx 1 अपॉन dy बाय dx इज प्रूव्ड. सेकंड थेरम लक्षात घ्या, 2 नंबरचा थेरम अतिशय सोपं, समजलं. 3 मार्क्स त्याचा तेवढं केलं की व्यवस्थित लक्षात ठेवा, समजून घ्या. समजलं की काय करा, तुम्ही काय करा, त्याचं लाईक करा आणि मला माझ्या व्हिडिओला किंवा चॅनलला सबस्क्राईब करा.